कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थोडस माझ्यावर ताबाच नाही राहिला ग. ते पार्टीत सगळे मला कळतंय तुला काल त्या पार्टीमध्ये कसं तरी वाटत होतं. तुझं मन तुला खात होतं. आपण या सगळ्याच्या लायक नाही आहोत असंच तुला वाटत होतं. पण हे चुकीचं आहे ना रे सूर्य. तिथे येणारा प्रत्येक जण कशात ना कशात कमी असेलच ना. तू तर हक्काने पार्टीमध्ये मिरवू शकतोस. जो माणूस आपल्या आईच्या माघारी आपल्या 4 बहिणींची आई होतो, आपल्या घराची जबाबदारी घेतो, तो काल पार्टीत आलेल्या कोणाही पेक्षा जास्त ग्रेट होता सूर्या. तुझ्या 4 बहिणी तुला मिरवतात. अरे मी माझा नवरा म्हणून तुला मिरवते. तू का स्वतःला कमी समजतोस? तुळजा आता नाही समजणार मी. बघ एकदा माफ कर आणि चल ना. सगळ्या बहिणी वाट बघतायत तुझी तुळजा. हे बघ धनीने ना तुझ्यासाठी शिरा पाठवलाय. हे बघ राजूने गजरा न्यायला सांगितलेला. हेच तर ना सूर्य, आपल्या नात्याच्या बाबतीत तुला सगळं दुसऱ्याने सांगावं लागतं. ज्या दिवशी तुला असं वाटेल ना की तुला माझी गरज आहे, त्या घराला माझी गरज आहे, त्या दिवशी मी नक्की येईन. पण आता नाही जमणार सूर्य. बघ मला माहिती मी लई मोठी माती खाल्ली, पण एकदा समजून घे ना मला. तू मला समजून घे सूर्या. ज्या नात्यात प्रेम नसेल, विश्वास नसेल, ते नातं कसं टिकवून ठेव रे मी. मला नाही जमणार उगीच असं खोटं खोटं वागायला. एक मुलगी सासरचं घर कसं आहे हे नंतर बघते, पण आधी तिने निवडलेला माणूस कसा आहे ते बघते. कारण स्त्रीला घर तेव्हाच उभं करता येतं जेव्हा तिला साथ देणारा, त्यांच्या नात्यावर प्रेम करणारा माणूस तिला भेटतो. पण तू तिथे कमी पडलास सूर्य. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. ज्या दिवशी तुझ्या मनात आपल्या प्रेमाबद्दल पूर्वीसारखा आदर आला असं वाटेल ना, त्या दिवशी मी तुझ्यासोबत नक्की येईन. पण आता नाही. हलवा हलवा कोणीतरी रस्ते पाहिजे हिला बांधायला. अरे जा ना मग घेऊन ये. हलवा मला काय हलवा पाहिजे. हलवा 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 मला पुढे पुढे मला हलवा. ए राजू, अगं तू गोड बनवताना ना हिच्या नाकाला कपड्याचं ते चिमटा लावत जा, नाहीतर हिच्या वागण्यानं आम्हाला अटॅक यायचा. नाहीतर मिरचीची धुरी दे, म्हणजे हिला गोडाचा वास यायचा नाही. हलवा पाहिजे. तर तिथे ओरडे लोक. हलवा पाहिजे मला, हलवा पाहिजे. ए राजू ताई लवकर आण. हलवा हलवा. सुटलो बाबा एकदाच. धनु तिला ना शांत करायला तुझा वहिनीच पाहिजे. कधी एकदा वहिनी घरी येते असं झालंय मला. हा दादा गेलाय ना म्हणजे बहिणीला घेऊनच येईल. वहिनी आली ना की मी तिला गृहपाठाला मदत करायला लावणार आहे. ती धनु दीदी मदत तर करत नाही, घरात धिंगाणा घालून ठेवते. हो ना, आता तुळजावहिनी घरात नाही तर मला असं वाटतं माझा एक हातच नाही कमी झालाय. आणि आता ती नाही ना मदतीला तर तुम्ही कोणी फिरकत पण नाही किचन मध्ये. वहिनी तू लवकर ये आणि उरलेला सगळा गाजरचा हलवा बी मला दे. वहिनी आली वाटतं. सूर्या, आता पोलिसनी काय सांगायचं रे? वहिनी, दादा कुठे आहे वहिनी? हा
दादा उगाच मस्ती नको ना करू. ही काय वेळ आहे का खेळ खेळायची? सांग बरं वहिनी कुठे? वहिनी, वहिनी कुठे आहेस तू? वहिनी, वहिनी समोर आहे ना? दादा वहिनी खरंच नाही आल्या. नाही आली. नाही आली म्हणजे? तिचा राग नाही घालवू शकलो. हे पोरीनो, अरे नवरा बायकोच्या भांडणात एवढं तेवढं व्हायचंच की. तुम्ही चला, होईल सगळं ठीक. नाना कशाला पोरींना खोटी आशा दाखवत आहे? मला नाही वाटत तुझा जर राग शांत होईल. म्हणजे वहिनी आता परत नाही येणार? दादा मला वहिनी पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे. दादा अरे ती आमची फक्त वहिनी नव्हती, ती आमची आईच बनलेली. मला काय पाहिजे काय नकोय सगळं तिने बघितलं. आमच्यावर लय जीव लावलाय तिने. वहिनी घरात असली ना की आईची सावली असल्यागत वाटायचं. पण आता ती सावलीच गेली. आता आम्ही काय करायचं दादा? सांग ना काय करायचं? आशाबाई तुमच्यासाठी चांगली बातमी आहे बरं. काय? तुझ्या चांगल्यापणाचा रिपोर्ट साहेबांनी वरती पाठवलाय. आणि तो बघून तुझी अर्धी शिक्षा रद्द झाली. येत्या 4 दिवसात तुझी सुटका होणार आहे. आता बाहेर गेल्यावर पण अशीच वाग. आमच्या सदिच्छा तुझ्या सोबत आहे. मी सुटणार म्हणजे आता मी माझ्या सूर्याला ना माझ्या लेकीसनी भेटणार. कधी एकदम ती माझ्या लेकरांना भेटते असं झालंय. किती काळ गेला. माझ्या लेकरांपासून मी लांब आहे. पांडुरंगा हे 4 दिवस कधी संपतात असं झालंय मला. ऐकलंस ना, आता मी माझ्या लेकरांनी भेटणार. आता मी माझ्या सूर्याला भेटणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.